विचार लो कि मर्त्य हो, विचार लो कि मर्त्य हो, न मृत्यु से डरो कभी। अरे मरो परंतु यो मरो जो याद जो करे सब। हुई न यो सु मृत्यु जो, हुई न यो सु मृत्यु जो, वृथा मरे वृथा जिए, मरा नहीं वही कि जो जिया न आपके लिए। उसी उदार की कथा, उसी उदार की कथा सरस्वती बखानती, उसी उदार से धरा कृतार्थ सार्थ बोलती। हे किती संकट आली तरी की घेतले व्रतन हे अभियन, द्रौपदी पसरून निघाले आपुल्याच हाती, होलिया बेहोश धावलो ध्येय पथावरती, कधी न थांबलो विश्रांती तो पाहिले न मागे, आणि भाग्य न शकले कीर्तीचे वा प्रीतीचे कधी मान मारत होते। हे सगळं जे काही आहे ते प्रत्येक नावाला अर्थ असतो। मुंबईकडनं आपण निघालो रायगडकडे, वाटेमध्ये पनवेल लागतं। कधी आपण विचार केलाय पनवेल म्हणजे काय? पण्य म्हणजे बाजार आणि वेल म्हणजे समुद्र किनारा, कोकणी भाषेमध्ये गेला वगैरे असतो। घाट माथ्यावरचा माल साष्टी बेट आणि मुंबई बेट याच्यासाठी जिथे यायचा ते पण्य वेल पनवेल बोली म्हणतात। पुढे लागतं पेंड। मी बोलता बोलता थांबलो, माझा मित्र म्हणतो काय अप्पा घोडं पेंड खाताय, घोडं कधी पेंड खाताय? ते काही म्हशी खातात। पेंड याचा अर्थ मुक्काम, नामदार खानाची तिथे छावणी होती। पुढे लागतं नागोठणा। हे काय आहे? नाग आणि कोटलो। आता तुम्ही ज्या किल्ल्याचा उच्चार तो घोटक किल्ला, त्याला आता सुधागड तुम्ही म्हणताय, तो भृगु ऋषी ज्या गंगा यमुनेच्या दुआवामधून जे ऋषी आले त्यांनी या शय्य शिखरांवर जी इन्स्टिट्यूट चालू केली, तो कौंडिन्यचा कोंडाणा, पराशरांचा पन्हाळा, अश्वराय ऋषीचा अस्वलगड उर्फ परळीचा किल्ला, भृगु ऋषीचा होरपगड, मार्कंड्याचा मार्कंड्या, वासोट्याचा वासोट, वशिष्ठा जो किल्ला आहे कोंडाणा, त्याला खूप इतिहास आहे। मी लिहिल्या मला एवढे शक्य झालं। त्या किल्ल्यासाठी जवळजवळ 50 लढाया झाल्या। महाराष्ट्रातल्या आधीच्या किल्ल्यांना फक्त नाव आहे, कोंडाणा, तोरणा, मुरुमदेव। गड हे उपपद विशेष नावापुढे जर तुम्हाला सापडलं तर निश्चित समजा ते शिवाजी महाराजांनी जिंकलेला किल्ला, बांधलेला किल्ला, रिनिएशन केलेला किल्ला। एखाद्या गडाचा आपण अभ्यास करतो त्यावेळेला अशा प्रकारे त्याचं नाव का पडलं? तुंग, तुकोला वगैरे जी महाराजांच्या ताब्याचे 400 किल्ले आहेत, त्या किल्ल्यांपैकी बहुतांशी त्यांनी नावं बदललेली आणि त्याचा तुम्हाला अभ्यास। आपण ज्या वेळेला ते पुन्हा सातारा रोडवर उजवीकडे वळतो आणि पुढे मार्गासनी हे गाव लागतं। मार्ग म्हणजे रस्ता आणि असनी म्हणजे छावणी। जिथे शिवाजी महाराजांच्या पायदळाची छावणी असायची, शहाजीची छावणी कुठे पडणार? तर त्या परिसरात 2 नद्या आहेत। त्या नद्यांच्या काठावर महाराजांच्या पायदळाची छावणी। जो राजगडचा महादरवाजा आहे त्याच्या पायथ्यात जे एक गाव आहे, त्या गावात नावालाही अर्थ आहे। तर अशा प्रकारचे ती गावं, त्याच्या आसमानपत्ते डोंगर, त्या नद्या, तुझा आपण अभ्यास करतो। ते जे मार्गास्तीकडनं आपण गुंजळ मावळाकडे जातो आणि तिथून राजगड चढायला सुरुवात। राजगडवर जर तुम्ही बारीक दृष्टीने बघितलं तर हा गुंजण दरवाजा जो आहे तो आपल्याला यादव कालाची साक्ष देतो। तिथे 2 हत्तीच्या अशा सोंडा आहेत, त्यांनी कलश धरले आणि मध्ये कमल कलिका आहे, त्याला ते अंग। हे
गौतम बुद्धाच्या आईला पडलेलं, मायावतीला पडलेलं स्वप्न आहे. तर मी मध्ये बसली आहे आणि एक काळाने एक पाढा गरम आणि थंड पाण्याने मला उभं घालतंय आणि हे बौद्धांचं प्रतीक केलं. पुढे ते वैष्णवांना आवडलं. त्यांनी मायावतीला बाजूला काढली आणि तिथे लक्ष्मी बसवली. ती गजलक्ष्मी झाली. हे प्रतीक महाराष्ट्रात आलं. लक्ष्मीला बाजूला काढली आणि तिथे गौरी बसवली. ती गजगौरी झाली. तिथे कमल कलिका आहे. याचा अर्थ ते लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि त्याचं बांधकाम जे आहे ते हेमाडपंथी बांधलेलं आहे. त्यामुळे तो देवगिरीच्या यादवांनी बांधला. पाण्याचे टाक जर डोंगराच्या पोटात खोदलेलं असेल तर इसवी सनाच्या आधी ते इसवी सनानंतर 1000 वर्ष डोंगराच्या पोटात खोदलं जाईल. वरून खाली खोदलेली असतील तर ती नंतरच्या कालखंडात त्या पाण्याच्या टाक्यांच्या आसमंतात तुम्ही बारकाईने बघितलं राजगडवर पद्मावती तलावात तर तुम्हाला एका दगडावर असे 7 शेंद्राचे कट्टे दिसतील. या सप्त मातृका. लोकांच्या मते त्या 7 आसरा आणि सुशिक्षित सुसंस्कृत लोकांच्या मते त्या सप्त मातृका. पाण्याच्या ठिकाणी राहणारे जे जीव आहेत त्यांनी मोठं स्वरूप धारण केलं तर पाणी भरायला येणारी ती बाई घाबरते आणि म्हणून पाण्याच्या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारची दैवतांची प्रतीक बघायला. महाराष्ट्रात प्रामुख्याने 3. एक विष्णू, त्याची लक्ष्मी, भगवान शिव, त्याची पार्वती आणि ब्रह्मदेव. त्याला 4 तोंड आहेत, त्याला 4 पत्नी आहेत. कोणाची सावित्री, गायत्री सांगितली. त्याच्यापैकी एक ही पद्मावती. महाराष्ट्रात ब्रह्मदेवाची अभावाने स्थान आहे, परंतु तुम्हाला ती शोधली. ब्रह्मदेव मॅन्युफॅक्चर. त्यामुळे विश्वकर्मा जे लोक काही वस्तू बनवतात सोना ते मी सांगत नाही. तुम्ही ज्या वेळेला धर्मग्रंथ वाचता त्यावेळेला हे आधार तुम्हाला. त्यामुळे तुम्ही गड किल्ले बघत असताना अशा प्रकारे दैवतांचाही अभ्यास केला. दक्षिण दिशा ही मृत्यूची. त्या बाजूला काळेश्वरी, काळकाई या देवता आहेत आणि त्या दिशेकडे जर गेलात तर तुम्हाला आजही काही आणखी देवता दिसतात. आता हा काळ म्हणजे कोण तर यम आणि त्याची ती आई त्या दक्षिण काळूबाई, काळेश्वरी, काळबाई देव जे म्हणतो ते दक्षिण दिशेला. कारण यमाची दिशा दक्षिण. तिथे उभे राहून सांगते अरे पुत्रा तू इकडे येऊ नको, हा राजांचा किल्ला आहे. आता ही दक्षिण दिशेला का असते? पूर्वेला सूर्य आहे, सूर्य ब्राईट आहे, उजेड. त्याच्या अपोजिट का पुरुषाच्या अपोजिट स्त्री. तशी वामांगी रकुमाई दिशेदिव्य शोक. तशी त्याच्या डावीकडे ही त्याची पत्नी आहे आणि म्हणून त्या ठिकाणी यमाजी भास्कर हे त्याच्या वडिलांचं नाव भास्कर. तर हा काही गोष्ट त्याची चर्चा अशा प्रकारचे कट्टे इथे स्वतः कमी लेखू नका. आपसात मतभेद जरूर असतो, परंतु आपले विचार मांडा. ज्यांना कोणाला आता मी सांगतो, माझ्या आधी सगळ्यांनी सांगितलं होतं तर भवानी तरवार ही गोव्याच्या सावंतांनी. गोव्याला सावंत नाही. त्या सावंतांची एकंदर 5 राज्य आहेत. त्याच्यापैकी सावंतवाडीचा राजा हा नेहमी महाराजांच्या विरोधात त्याने दिलेली नाहीये. ती माणगाव जवळ गोवेर नावाचं गाव आहे. आजही तुम्ही तिथे गेलात तर ते घराणं तुम्हाला दिले आणि तिथून एक जंगलात जायला रस्ता आहे आणि त्या जंगलात जर गेलात तर तुम्हाला आश्चर्य वाटेल
आजूबाजूला काही वस्ती नाही, घनदाट जंगल आहे. एक शिवपिंडी बाजूला काढल्यानंतर पाण्याचा झरा आहे आणि आजूबाजूला जो चिखल आहे त्याच्यामध्ये कितीतरी विरगळ वगैरे पडलेले, कोणी काही केलेले नाही. एक वेळ गडावर तुम्ही नाही केलं रिलेशन तरी चालेल, परंतु हे जे काही अज्ञात आहे त्या अज्ञाताचा, त्या विरगळांचा तुम्ही अभ्यास करा. ज्या वेळेला एखाद्या ब्राह्मणाचं निधन होतं त्यावेळेला असा चौकोनी हे बांधलं जातो प्लॅटफॉर्म आणि त्याच्यावर फुटप्रिंट्स असतात आणि सांगितलं जातं हा विष्णू पदाला आहे. तिथे जर शिवपिंडी असेल तर तो कैलासवासी. जर वज्रचुडे मंडित हात असेल तर ती सती घे. तुळशी वृंदावन जर असेल तर ती साध्वी आहे. आणि जर मोठी छत्री असेल जिजामाता तर ती मात्र समाजही तुम्हाला. बऱ्याच वर्षापूर्वी आम्ही दोघं का राजगडच्या बाहेर पडलो आणि जंगलातला चालवलो. तिथं एक मोठा दगड आणि त्याच्या बाजूला 1 मीटर बाय 1 मीटरचा असा दरवाजा दिसला. मी हिला म्हटलं मी आतमध्ये जातोय, तुम्हाला हा माझा आवाज कमी झाला का मला सांग, मी बाहेर आहे. 15 फूट गेलो आतमध्ये, त्याला उजवीकडे रस्ता होता. ही म्हणाली तुमचा आवाज येत नाहीये. मी पाहिजे. मी बऱ्याच लोकांना सांगितलं तुमच्यापैकी जर कोणी पुण्याचा शोध घेणार आहे, जवळजवळ 40 ते 45 फूट खोलचं आहे. त्याला 10 बाय 20चा एक हॉल आहे. हे भुयारात काय जाऊन आले. अरे पण ते भुयार रायगड मध्ये वरती कुठे ओपन होत आहे ते तुम्ही पाहतो. रायगडला रोपवेच्या बाजूला जर गेला असं खाली जर बसला तर तुम्हाला 1 मीटर बाय 1 मीटरचे भुयार दिसेल. सरपटत 10 फूट गेला तर त्याच्या उजव्या आणि डावीकडे पायऱ्या दिसतील. पुढे चिखल आहे, त्याच्यानंतर पाणी वगैरे. शोध तुम्ही केला. अशा प्रकारची गडांवरची भुयार ही मनुष्य निर्मित असतील, प्राणी निर्मित असतील, जलशास्त्राने झालेली असतील तर ही का निर्माण झाली, त्याचं नेमकं प्रयोजन काय होतं. पण त्या गडाचं नुसतं निरीक्षण असतं. काही गोष्टी अशाही घडतात. एखादा किल्ला त्या ठिकाणी संबंध बांधला जातो करत आणि मग मी ज्यावेळी सांगतो हा जो किल्ल्याचा दगड आहे ना तो इथलाच आहे. मग एक त्याच्यापैकी दगडांचा जो एक्सपर्ट असतो तो म्हणतो हा विदर्भातला दगड. त्याला मी काय करणार, कारण महाराजांनी जे किल्ले बांधले तो तिथलाच. तुमच्यापैकी एक कोणीतरी असा सुपुत्र निर्माण झाला पाहिजे तर राजगडचं बांधकाम जवळजवळ 20-22 वर्ष आणि जगात अतोड असं आहे. त्यांनी महाराजांनी बांधलेलं ते वास्तुशास्त्र शाश्वत आहे, वारावादळात होत आणि आम्ही जे आता परत रिबिल्ड करतोय ते कोसळत आहे. कोणाच तो वास्तुशास्त्र. रायगडावर 52 पाण्याची टाकी, 5 बंधार आहोत, 5 खोदलेले आहोत. एक गंगासागर लाखो लोकांना पुरतो आणि पायथ्याला टँकर येते. जलशास्त्र कोणाचं होत. हे सगळं जे काही आहे ते तुम्हाला शोधलं तर ऑल डिफरंट टाईप पॉईंट जवळजवळ 600 प्रकारचं चलन हिंदुस्थानामध्ये होतं. त्याच्यावर पर्शियन स्क्रिप्ट होती. हा एकमेव कांता राज्य असं आहे का आपलं राणे त्याने देवनागरीमध्ये पाडलं. मराठी भाषेचा अभिमान हे तुम्ही सिद्ध केलं. मराठी भाषा बिघडते या पर्शियन याच्यामुळे, या उर्दूमुळे, म्हणून त्यांनी डिक्शनरी तयार केली. तर महाराजांच्या जीवनाचा अभ्यास करताना वास्तुशास्त्र, जलशास्त्र, मूर्तिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, भूगर्भशास्त्र अशा प्रकारच्या तोफांचा अभ्यास करा. गडांवर लिहिणाऱ्या तोफ आहेत ज्या पाश्चात्यांकडनं आलेल्या आहेत. त्यांच्यावर बेल मार्क आहे, त्यांचे ट्रेडमार्क आहे. आणि कोणी अजून मला एक मिनिट हत्याराचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. त्यावेळेला आयात निर्यात होत होती त्या वस्तूंचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. प्रत्येक गोष्ट जी आहे
ते इतिहासाचं माध्यम मगाशी म्हटल्याप्रमाणे नाणं हे इतिहासाचं बोलकं माध्यम आहे. पण ते त्या राजाची अभिमानाची भाषा सांगते तो देवनागरीमध्ये दिसतोय. त्यावेळेला 1672 मध्ये इंग्रजांनी एक पैसा पाडलाय. त्याच्यावर त्यांनी लिहिलं मोनॅटो बॉम्बे अँग्लिक रिजिना, मुंबई प्रांतासाठी पाडलेला पैसा. आणि तो नारायण शेळवी वरती यांच्या ऑब्जेक्ट वगैरे गेले काही सांगतायत महाराज आम्ही तुम्हाला नाणी पाडून देतो. महाराज म्हणाले नको मला नाणी. मग त्या 1672चं जे नाणं आहे त्याचं जे लेटरिंग आहे ते आपण टाईप केल्यासारखं महाराजांचं नाणं ते म्हणाले मला नाणं असं चालेल फक्त तुमच्या पाश्चात्यांच्या ज्या ब्लेड्स आहेत त्या आल्या पाहिजेत. ही भवानी परवान फ्रान्समध्ये जिनेवाला ही नाही प्रदेशात इथून आली. ती पोर्तुगीजांनी चौलला आणली. ती चौल तिथं त्या मगाशी सांगितलेल्या गोडलेच्या सावंताला मिळाला. तो काय सावंत जो आहे त्याची आणि महाराजांचा बाजी पासलकर यांची लढाई झाली. काय सावंत मारला गेला. त्याचा मुलगा माल सावंत हा महाराजांना शरण आला. हरिहरेश्वर वाटेवर एक गाव आहे. आजही त्या घराण्यांकडे तलवारी परत वस्ती आहे आणि त्याने ती तलवार महाराजांना, ती तलवार लंडनला नाही, ती साताराला नाही. शिवाजी महाराजांना एक तलवार अफजल प्रसंगाच्या वेळेला शहाजी राजाने पाठवलेली होती. महाराजांचं निधन झाल्यानंतर या दोन्ही तलवारी देवघरात होत्या. त्यावेळी जुल्फिकार खानाने तो कळ घेतला रायगड, तर ते जप्त केलं सिंहासन वगैरे तोडून सगळं आणि त्या औरंगाबादकडे होत्या. संभाजीराजांची अशा त्या तिन्ही तलवारी शाहू सुटून आल्यानंतर त्यासाठी लंडनला जी आहे ती चौथ्या शिवाजी 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 असे बरेच मला अभ्यास त्या घराण्यांच्या बाबतीत का आम्ही ज्येष्ठ लोक सांगतोय हे प्रमाण नाहीये. मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्ही इतिहासाला भूगोल जोडा, भूगोलाला विज्ञान जोडा आणि त्याचा तुम्ही अभ्यास. मगाशी सांगितलं का महाराजांनी जे 8 लग्न केली त्या 8ही राण्या राजगडवर होत्या. रायगडवर त्याच्यापैकी 4 होत्या, त्याच्यापैकी एकीचं निधन झालं. 3 होत्या. आज कळत नकळत जे सिरियल आहे पहिल्या आधी त्याच्यामध्ये नाव चुकीचे आहे. आपण संभाजी नाही म्हणत, त्यांच्या नाण्यावर जे नाव आहे इतिहासाचं भुलकं माध्यम होतं तर श्री राजा शंभू असं. मला आश्चर्य वाटतं संभाजी राजांचं तांब्याचं 1 तोळा वजनाचं नाणं आज मुंबईच्या बाजारात त्याचे 80,000 रुपये. शिवाजी महाराजांचं सोन्याचं 3.20 ग्रॅमचं वजनाचं नाणं आज जवळजवळ 25 लाखाला. अशी म्हटल्याप्रमाणे नाणं हे नर्मदेच्या उत्तरेकडे 1 तोळा वजनाची मोहर असायची सोन्याची, 1 तोळा वजनाचं चांदीचं नाणं असायचं, 1 तोळा वजनाचं फलूस. नर्मदेच्या दक्षिणेकडे 3.20 ग्रॅम वजनाचं होल नावाचं नाणं असायचं. 4 ग्रॅम नावाची लारीन नावाचं नाणं असतं. पूर्वी स्त्रिया अशी यू टाईप केसाला पिन लावतात अशा प्रकारचं ते नाणं होतं. आणि 3 ग्रॅम, 6 ग्रॅम आणि 12 ग्रॅम रुपा सापिका किरू. मराठ्यांच्या नाण्यांचा अभ्यास कलेक्शन करतात. त्यांच्याकडे नाणी भरपूर आहे. मराठ्यांच्या 1 नाही 2 नाही जवळजवळ पेशवे कालखंडामध्ये 65 टाकसाळी होत्या. काही टाकसाळी अशा आहेत का त्यांची नाणी आजही ओळखली. पण शेवटी काय आहे अभ्यास असं कोणी नाही. मी निमित्त मराठ्यांच्या नाण्यांवर माझी ऑथॉरिटी ही कधी पाडली, काय पाडली, कशासाठी पाडली हे सगळं मला माहिती. फक्त दुर्दैवाने ती खरेदी करण्याइतपत म्हणजे ऐकत की जी सिरियल मध्ये संभाजी लिहिले आपण संकल्पना शंकर म्हणतो. मराठी ही एकमेव भाषा अशी आहे जशी आपण बोलतो तशी लिहिते. आज तुमच्या घरी आलेले लग्न पत्रिकांवर बघा काय लिहिलेलं असतो, वक्रतुंड महाकाय. ते गणपती आपलं दैवत आहे. मग त्याची सोंड वाकडे आहे, तोंड वाकडे, काय शब्द पाहिजे तो
मराठीचं स्पेलिंग होत नाही, पण राज्याभिषेक म्हणतो. पण मंदिरात जाऊन अभिषेक कोणाला करतो? मूर्तीला करतो. राजाभिषेकाचा अजूनही पूर्वर अभ्यास केला. महाराजांना राजाभिषेक कसा झाला कधी तुम्ही विचार केलाय? चैत्र शुद्ध प्रतिपदा हा 3.5 मुहूर्तातला शुभ मुहूर्त महाराजांनी घडवा. वैशाख शुद्ध तृतीया 3.5 मुहूर्तातला अक्षय तृतीया शुभ मुहूर्त महाराजांनी घडला. पाऊस नसतो. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी पाऊस येतोय महाराष्ट्राला माहिती आहे. त्यावेळेला मुंबईच्या गव्हर्नरचा जो रिप्रेझेंटेटिव्ह आहे नारायण शेणवी तो इकडे सांगतोय, मुंबईला कळवतोय का येत्या नवीन वर्षाच्या आरंभी हा राजा स्वतःला किंवा कोणातरी आश्रिताला गडावर असूनही त्याला पत्ता नाहीये कोणाला राज्याभिषेक करायचे करून घ्या. महत्वाचा जो शब्द आहे तो नवीन वर्षाच्या आरंभी. आता हे नवीन वर्ष कोणतं? हिंदुस्थानामध्ये अशी जवळजवळ 55 प्रकारची नवीन वर्ष. काल आता दिवाळीला जसं विक्रम संवत चालू झाले, शालिवान शके आहे, तसं तुमच्यापैकी जर कोणी कोकणातला माणूस असेल तर तो कळत नकळत म्हणतो जून महिन्यामध्ये आता मिरट चालू झाली, ते नवीन वर्ष. सूर्य मृग नक्षत्रात प्रवेश करतो. महाराजांच्या पायदळामध्ये प्रामुख्याने कुणबी मराठा 4 महिने शेती करायचे आणि 8 महिने मुलूक गेले. साहजिकच मृगाच्या वेळेला सांगतील महाराज मला बैल मिळाला, मला पेरणी करायला काहीतरी पैसे उधार पाहिजेत, नांगर मोडले. त्याच्या लक्षात महाराजांचा राज्याभिषेक नाही राहणार, त्याच्या लक्षात मिरग राहणार. मी मिरगाला पैसे घेतले आणि दसऱ्याला, त्यामुळे हा राजा हा शेतकरी कामकरी पक्षाचा हा प्राण, ते कोणाला रक्षक घेत नाहीये. राज्याभिषेक ज्यांनी केला त्यांनी मुहूर्त काढून पावसाळ्यात आल्या, पुढे पावसाळ्यात शुभ करेल करेल ना, असा भाग काही नाही. मला कोणावरही दोष आरोप लागायचे नाही, परंतु तुम्हाला जास्तीत जास्त जर सत्तापद जायचं असेल, पण हा म्हणतोय महाराजांनी 31 डिसेंबर 1655 जावळीवर हल्ला. जावळी हे त्यावेळेला जगातले उत्कृष्ट राज्य आहे. उत्कृष्ट त्याचा खूप इतिहास मला माहिती आहे, पण एकही मोरे सुपुत्र माझ्या संपर्कात आला. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका स्थापन व्हायच्या आधी एक 400 वर्ष किंवा त्याच्याही आधी युनायटेड स्टेट्स ऑफ जावळी हे एकंदर 8 मोरे आहेत आणि ते 8 मोरे म्हणून एक चंद्रराव निवडते. आणि ते जे संघ राज्य आहे त्या संघ राज्याचे किल्ले, त्यांची वाहतूक, ह्याच्याबद्दल सगळा रेकॉर्ड होतो. त्यांनी त्या मोऱ्यांनी आपल्या उत्पन्नाचा एक ठराविक हिस्सा रस्त्यांसाठी वापरला, सैन्यासाठी वापरलाय. त्यांचे जे दैवत आहे भगवान शिव, त्या 7 शिवपिळ्या बांधल्याचा त्यांचा उल्लेख आहे. ते सगळं मी नाही करू शकतो, सगळ्या गोष्टींना मीच हात घालू शकलो. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे युद्धांच्या बाबतीत थोडस आणि किल्ल्यांच्या बाबतीत खूप खोलवर गेले, परंतु जे महत्वाचे किल्ले होते ते माझ्याशी बोलले. परंतु आर्थिक त्याच्यामुळे सगळ्या गडांवर मी काही जाऊ शकतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळजवळ आता 5000 किल्ल्यांपैकी सगळ्यात जास्त किल्ले ठाणे जिल्ह्यामध्ये 125 किल्ल्यांची यादी माझ्याकडे, परंतु बहुतांशी त्याच्यात ते पोर्तुगीजांनी वगैरे बांधले असेल म्हणून मी काही तिकडे उघडलं नाही. रायगड जिल्ह्यामध्ये 65 किल्ले आहेत. आता तुम्ही एक म्हणाल तुम्ही सांगताय पण प्रत्यक्षात आम्ही तिथे जातो पण नाही असं. एक लक्षात घ्या, भूभक्षी मानव सर्वभक्षी काठ त्यातलं नव्हतं. ते किल्ले ढासळत चालले आणि त्याचे दगड लोकांनी आपल्या मंदिराला, आपल्या घराला वापरले. आता या किल्ल्यांचे जे शब्द आहेत ते महाराजांच्या 400 किल्ल्यांत तो रेकॉर्ड आहे. त्याच्यामध्ये एक शब्द जो आहे
तो मेढा असतो. या मेढा याचा अर्थ असा आहे का जो रॉयल किल्ला आहे सिंधुदुर्ग सारखा, तो किल्लेदार एरवी त्या मालवणच्या मेढ्यातून जात होता. आणि ज्या वेळेला युद्ध प्रसंग ओढवेल किंवा महाराज वगैरे येणार त्यावेळी तो किल्ल्यात यायचा. असे मेढे मालवणमध्येही आहे. या औचित गणाचा पायथ्याला आहे. दुसरा एक शब्द लक्षात घ्या या घाटांच्या बाबतीमध्ये, मळे. मळ म्हणजे इन्स्टिट्यूट, अध्ययन आणि अध्यापन. मळचा गणपती, मळे घाट, मळ आयलंड, हे काही जे शब्द आहेत हे प्राचीन वाङ्मयात ज्या वेळेला कागदपत्र बोलत नाही त्यावेळेला ताम्रपट बोलतात, त्यावेळेला शिलालेख बोलतात. सगळ्यांनी सांगितलंय विजय नाम संवत्सरात विजय दुर्ग बांधला. अरे विजय नाम संवत्सर आलं कधी? त्यावेळेला महाराज कोकणात उतरलेच नाही या 53 मध्ये. महाराज 56 मध्ये जावळीवर उतरले. तो विजयदुर्ग जो बांधलाय तो 1661च्या दरम्यान. त्याच्या आधी तो घेरी आला. पण विजयदुर्ग का नाव दिलं त्याचं कारण त्या विजयदुर्ग पुस्तकामध्ये. त्या जावळीमध्ये जे किल्ले आहेत, एक घाट आहे, जे मोरे घराण्याची वतन आहे, त्या जावळीवर ज्यावेळी हल्ला झाला मोऱ्यांची कत्तल नाही. हाताच्या बोटावर मोडण्या इतके जे टेररिस्ट होते, ते जे प्रमुख होते, हे मारले गेले. पण बाकी महाराजांनी सरसकट कत्तल नाही. आणि नंतर ते राज्य, एक महत्वाची गोष्ट अशी आहे का जावळी घेतल्यानंतर 14 जानेवारी 1656 ला महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाला. हे परत सांगत नाहीये. शिवकाव्य नावाची पंडित सकळकळेची पोथी आहे, बघा तुम्हाला नाही मिळाली तर माझ्या घरी मी तुम्हाला झळकतो. तो सांगतोय का या मोऱ्यांपैकी जो खेळण्याचा मोरे आहे त्याने आपली मुलगी, पण महाराजांनी मोऱ्यांकडे मुलगी होती, ती त्या युद्ध प्रसंगी महाराजाला दिली. आणि तो गांधर्व विवाह एका देवळामध्ये झालाय. त्या मुलीचं नाव जयंती आहे, नंतर तिचं नाव लक्ष्मी ठेवलं गेलंय. आणि तिला घेऊन महाराजांनी पहिला राज्याभिषेक केला तिथे. त्या नदीचं नावही दिलंय आणि जाहीर केलं तर यापुढे जावळीचे चंद्रराव भोरे राजे नाही, शिवाजी भोसले. मी असं म्हणत नाही का माझं तुम्ही प्रमाण माना. तुमचा जर काही संयुक्तिक विचार असेल तर आपण दोघं बसू आणि त्याच्यावर आपण चर्चा. आणि हे जर नाही झालं तर हे सगळं बोल मगाशी म्हटल्याप्रमाणे थोडीशी कृती नाही साथ देत नाही. आणि जर कधी तुम्ही ऐकलं की अमुक गडावर जाणार आहे पण अजूनही मी गडावर जातो, तर त्यावेळेला जर तिथे तुम्ही आलात तर जरा म्हणजे असं हॉल्ट घेऊन बोलता येतो. त्यामुळे खूप काही तुम्हाला सुचेल. जाता जाता एक हिंदी काव्य सांगतोय ते नीट लक्षात घ्या. विचार लो की मरते हो, विचार लो कि मरते हो न मृत्यू से डरो कभी. अरे मरो परंतु यो मरो जो याद जो करे सो. हुई न यो सु मृत्यु जो, हुई न यो सु मृत्यु जो. वृथा मरे वृथा जिए, मरा नहीं वही कि जो जिया न आपके लिए. उसी उदार की कथा, उसी उदार की कथा सरस्वती बखानती. उसी उदार से खरा उदार बोलती.